कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज महिला मंडळामध्ये कार्यक्रम होता। वेस्टर्न असं स्टाईल करायचं होतं, पार्टिसिपेट करायचं होतं, पण माझं काही फिक्स नव्हतं, त्यामुळे मी हा बोलले नव्हते। पण मी प्रोग्रामला असेल तर म्हणले चला आपण हे ते स्टाईल करूया। तर ना पूर्ण वेस्टर्न असतं ना पूर्ण आपलं काय बोलतात पारंपरिक असतं, दोन्ही मिक्स करून असं ह्याचं थीम असतं। तर आता ही साडी आहे, त्याच्यावरती हा माझा शर्ट किंवा टॉप बोलू शकता जीन्सवरचा। तर हे असं आहे आणि ह्याच्यात व्हाईट हे असल्यामुळं मी असं वेअर केले, खूप छान दिसतं हे थीम। ह्याच्यावरती तुम्ही बेल्ट करू शकता किंवा काही वेगळं करू शकता। तर हे एक असतं की ह्या निमित्ताने आपल्याला हे प्रोग्राम जेव्हा असतात कंपल्सरी करायचं, त्या निमित्ताने आपण वेगळं स्टाईल करतो। मलाही आठवत नाही की मी असं कधी असं ह्या पद्धतीचं असं कधी मी स्टाईल केलं आणि छान दिसतंय, कम्फर्टेबल असतंय, कुठूनही काही असं ओपन किंवा असं अनकम्फर्टेबल नाही आहे। ही साडी तुम्ही मला वाटतं हा महिला दिन होतं तेव्हा आम्ही सेम थीम करण्यासाठी घेतलं होतं, पण खूप छान आहे। आणि याच्यावरती माझ्या डोक्यात आलं की मी नेहमी इंडो वेस्टर्न ड्रेसेस शिवते, हे तुम्हालाही माहिती आहे। म्हणजे ह्यावेळेस आपण साडीचं असं थीम करूया आणि खूप सुंदर दिसते, लुक वाईज तर खूप छान दिसतंय, कॉम्बिनेशन छान आहे। आणि याच्यामध्ये मी जास्त काही केलं नाही, फक्त सिल्वर घड्याळ हे केले आणि असे कानातले खूप सुंदर आहेत। ॲक्च्युली जितकं मला हवं होतं तितके फोटोशूट किंवा व्हिडिओ करायला तिथं जमलं नाही, कारण व्हिडिओग्राफी मिस करत होते, फोटो मिस काढत होते, थोडंफार रॅम्प वॉक। पण खूप छान सगळ्याजणी तयार होऊन आल्या होत्या, त्यांचा थोडासा व्हिडिओ मी ॲड करेन ह्याच्यामध्ये। आणि कांचन राऊत आहेत तिथे म्हणजे बोईसरमध्ये, बरेच जण ओळखते असतील, खूप छान गायिका आहेत आणि त्यांचे वडील पण म्हणजे खूप छान मला वाटतं शास्त्रीय संगीत क्लासेस ते घ्यायचे, तेव्हापासून ओळखते। तर आज त्या जज म्हणून होत्या, त्यांना बरेच असे हे आहेत, म्हणजे ह्याच्यावरती त्या मॉडेलिंग पण करतात, गाणं तर गातात पण मॉडेलिंग, आणि फिटनेस जबरदस्त आहे त्यांचं, खूप असं त्यांनी मेंटेन केलं आहे स्वतःला आणि खूप कॉन्फिडन्सली सगळ्या गोष्टी त्या मॅनेज करतात आणि क्लासेस चालतात त्यांचे। आणि मॉडेलिंग पण मला वाटतं खूप आधी गाण्याचं होतं, त्यानंतर त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये हे केलं आहे, म्हणजे त्यांना ऑफर आल्यानंतर बरेचशा कार्यक्रमात त्यांना पारितोषिक मिळालेले। त्यांचं एक गाणं असं हे आहे थोडंफार, किंवा त्यांचं रॅम्प वॉक आहे ते मी याच्यात ॲड करते, त्यांना विचारून खूप छान वाटलं। मी खूप म्हणजे बऱ्याचदा मी भेटले, पण वैयक्तिक कधी माझं त्यांच्याशी बोलणं भेटणं झालं नाही, पण त्यांनी जे काही स्पीच दिले ना ते मी ह्याला टच करते, कारण खूप छान त्यांनी असं म्हणजे आपल्या लेडीजबद्दल खूप छान बोलले की आपण कशा पद्धतीने राहायचं, किंवा आपण स्वतःला किती छान मेंटेन करू शकतो, किंवा आपण सुंदर आहे किंवा आपण अशा बारीक आहेत, जाड आहेत, मला हे जमत नाही ते जमत नाही, किंवा झिरो फिगरच पाहिजे, असं काही नाही आहे। तुम्ही स्वतः कॉन्फिडन्सली खूप छान वावरले की तुम्हाला सगळ्या गोष्टी जमतात। माझं उदाहरण आहे, मी साधं कॅमेरा फेस करणारी व्यक्ती म्हणजे नव्हते, पण आता इतकं छान एक कॉन्फिडन्स आलं आहे, घरच्यांची साथ असल्याशिवाय तर होत नाही। म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे मिस्टरांचं, त्यानंतर मुलींचं। सरांना तर तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये त्यांचं बॅकग्राऊंडला आवाज तरी ऐकता, कारण ते लोक समजून घेतले तरच ह्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करू शकतो। सोशल मीडिया अशी एक गोष्ट आहे ज्याच्यात म्हणजे जे काही आम्ही व्हिडिओ बनवतो किंवा यूट्यूब, सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती किंवा कशावरती, जेव्हा व्यवसाय आहे त्याचा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो एक मार्ग असतो, पण बाकीही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। घरच्याकडून नाही सांगण्यात येतं, किंवा आपणाला नाही सांगितलं की आपलं स्वतःचं कॉन्फिडन्स नसतं, तर त्या दृष्टीने मग मी छान दिसते की नाही, मला जमेल की नाही, हे सगळ्यात आधी डोक्यात येते। आता मीही सांगते, माझाही पोटाचा घेर बऱ्यापैकी आहे, असेही काही ड्रेस मला वेअर करायचे असतील तर मला आधी वाटायचं दिसेल का छान, किंवा कसं दिसेल, किंवा मी ह्यांच्यात कम्फर्टेबल राहील का। आता मला काहीच वाटत नाही, कारण तो एक सवयीचा भाग झाला आणि माझं काम आहे जे काही ड्रेसेस करते, तरी त्या मानाने मी तितकी स्टाईल करून व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप कमी दिसते, कारण मला डिझायनिंग पोचवायचं असतं आणि मी घरी खूप सिम्पल राहते, हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर ते तेवढी तयारी करणं, तयार होणं हा कंटाळवाणा प्रकार आहे। पण कांचन मॅडमने एक त्याच्यामध्ये एक छान वाक्य बोललं की तयार व्हायला हे आवडतं, मग जेव्हा तुम्हाला आवड असते त्यासाठी सवड मिळते। मला बऱ्याचदा बरेच जण बोलतात की थोडंसं डिझायनर आहेस, म्हणजे टेलरिंग म्हणलं तर एक डिझायनरचं कुठंतरी नाव माझ्या ह्याला लागलेलंच आहे, माझ्या कामाला। तर तू तसं का हे करत नाहीस, का माहिती, आधी तर खूप भीती वाटायची, आत्ता काही नाही, पण सगळ्या गोष्टी मी ट्राय करते आणि मी माझ्यासाठी छान दिसते, मी छान काम करते, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यांचे व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये टच करणार आहे, तर तुम्हाला खूप छान तो एक काय बोलतात, तो त्यांचा जे काही बोलले स्पीच आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल
की आपण स्वतःला कसं आपण डेव्हलप करू शकतो. तर अशा पद्धतीने मी मस्तपैकी तयारी केली. बघा कशी दिसते, खूप छान दिसते. ॲक्च्युली साडी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करते, दरवेळेस मला कॅमेरा एक ॲडजस्ट करावा लागतो, म्हणजे आता हे साडी दाखवण्यासाठी, कारण कोण नाही आहे. हे असं नॉर्मल साडी हे केल्यासारखे केले, टॉप आणि त्याच्यावरती बेल्ट, बाकी काहीही हे केलेलं नाही, पण खूप छान दिसतंय ह्या निमित्ताने. तर मला तर वाटतं हे एक कारण आहे की सखी ग्रुप आणि महिला मंडळ, त्याच्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी कंपल्सरी नसतात पण शक्यतो करायला सांगतात. मग त्यामुळे चला सगळ्याच करतात तर आपणही करूया. त्याच्यामुळे हे जे काही ड्रेसअप आहेत किंवा डान्स आहे किंवा भाग घेणं आहे, हे केल्यामुळं ना ते आपणाला कधीतरी आपली एक इच्छा असते की मला हे करायचं, राहून गेलेलं असतं, पण ह्या निमित्ताने आपण करू शकतो. तर त्यांचा जो व्हिडिओ आहे तो मी टच करते आणि खरंच सांगते खूप छान आहेत स्वभावाने तर त्या, आणि इतकं छान आवाज आहे. आज मी पाहिलं त्यांना, म्हणजे आपण जे काही कुठेही गेल्यानंतर एक आपल्या पुढे नाश्त्याचे प्लेट येते, मिठाई होते, त्यांनी फक्त नावासाठी इतकंसं घेतलं असेल, म्हणजे स्वतःवरती इतका जबरदस्त त्यांचा कंट्रोल आहे, त्यामुळे ते सगळं मॅनेज करतात. मला बिलकुल नाही आहे, जे मी प्रयत्न करते पण बिलकुल नाही आहे, हे मीही तुम्हाला सांगते, पण असायला हवं. तर चालेल, खूप छान वाटलं आजचा हा ड्रेसअपचा लुक, मला तर स्वतःला आवडला. आणि खूप जण माझ्या केसाबद्दल विचारतात. ॲक्च्युली हे माझे ओरिजिनल कुरळे केस आहेत, मी काहीही केलेलं नाही, मी कधीही त्याला सरळ करण्याच्या भानगडीत नाही पडले किंवा काही असं वेगळं कलर विलर करण्याच्या ह्याच्यात नाही पडले. मी ओरिजिनल जे आहेत ते आहेत. एवढं मला मेंटेन करायला नाही जमलं, पण मी केस धुतले तर ही अशी माझी केसाची डिझाईन आपोआप जे काही आहे ना ती तयार होते. आणि नंतर कंगवा केले की कंगवा करून मी गच्च बांधून देते मागे, कारण मला खूप प्रचंड घाम येतो, काम करायचं असतं, मला केस गळ्यामध्ये जास्त करून आवडत नाही. तर चालेल, चला तर एक सांगायचं होतं ह्या उद्देशाने की स्वतःला महत्त्व द्या आणि स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करा, तर सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर चालेल, बघू तो व्हिडिओ मी टच करते, त्यांना विचारते आधी, मग त्यानंतर टच करते. त्या नाही बोलणार नाहीत, पण मला तरी त्यांचं परमिशन घ्यावं लागेल, कारण मी त्यांना काहीच बोलले नाही. त्यांना इतकंच माहिती आहे की मी शूट केलं आहे, नंबर एक्सचेंज केला, तर त्यांचे बरेचसे व्हिडिओ मी शूट केले, खूप छान वाटत होतं. सबसे पहले कि इतने सुंदर प्रोग्राम में मुझे इनवाइट किया, इसलिए आप सबको बहुत बहुत थैंक यू। और प्रोग्राम बहुत ही सुंदर था। आप लोगों ने मतलब हर एक जब लेडीज़ आई यहाँ पे तो आप लोग इतना अच्छे से तैयार होके आए थे और क्रिएटिविटी अपनी जो दिखाई आपने, उससे मुझे बहुत खुशी हुई। जब भी जो लेडीज़ है खास करके, मतलब जो हमारे जनरेशन की खास करके, तो मुझे वो जब ऐसा कुछ करती है तो मुझे बहुत हमेशा खुशी होती है, क्योंकि हम लोग हमारा ज़माना ऐसा था कि पहले मम्मी पापा मतलब पापा के घर पे कुछ हमें रेस्ट्रिक्शंस थे, फिर शादी करके आए तो यहाँ पे रेस्ट्रिक्शंस हैं, फिर आगे भी कुछ ना कुछ तो रेस्ट्रिक्शंस हमें रहते ही हैं। मतलब हमें जब भी हम चाहते हैं कि मुझे ये करना है तो हमें हमेशा वो होता है कि अरे ये क्या कहेगा, वो क्या कहेगा, वो क्या कहेगा, तो हम नहीं कर पाते। तो मुझे लगता है कि ये ऐसा मंच जब आप लोग देते हो इन लोगों के लिए, तो आपको जो आपका दिल जो चाहता है, जो मुझे ये करना है या मुझे ये दिखाना है, तो आपको दिखाने का मौका मिलता है। इस बात की मुझे बहुत खुशी होती है कि सबको ऐसा नहीं होता कि सबका सपोर्ट मिलता है घर से, बहुत कम लोग होते हैं नसीब वाले, जैसे मैं हूँ कि मुझे मिला है, लेकिन सबको नहीं मिलता। तो आपको मिलता है अगर, तो मुझे लगता है इसको और ज़्यादा लेडीज़ ने इसका फ़ायदा उठाना चाहिए, क्योंकि बाहर भी ये स्टेज वगैरह ऐसा कुछ नहीं है, मतलब बोईसर में तो नहीं है, बाहर तो बहुत सारा होता होगा लेकिन बोईसर में नहीं है। तो आज लेडीज़ थे जो थे वो अच्छा नंबर था, लेकिन इससे ज़्यादा अच्छा होना चाहिए और आप लोगों ने अच्छे से पार्टिसिपेट करना चाहिए, ऐसा मुझे लगता है। बाकी प्रोग्राम सच में बहुत सुंदर था, मैंने बहुत एंजॉय किया और आपका इंडोर थीम था तो मैं भी वैसे ही पहन के आ गई। सो आपकी वजह से मुझे भी तैयार होने का मौका मिला, क्योंकि वो तो मेरी सबसे फेवरेट काम है मेरा, तैयार होना। और सबसे बड़ी बात और है कि जब आप फैशन शो में या कहीं पे भी, मतलब रोज़मर्रा की ज़िंदगी में भी हमेशा ये याद रखिए, मतलब मैं ऐसा मानती हूँ खुद को कि भगवान ने ये बनाया है जो सृष्टि है, और उस सृष्टि का आप एक भाग हो, तो हम सब सुंदर ही हैं, क्योंकि जो भगवान ने बनाया वो सुंदर ही है। तो हम ऐसा बहुत सारे लेडीज़ का, मैं जब बात करते हैं मेरे से तो मैं सुनती हूँ कि नहीं यार तू बहुत अच्छी है, हमारा तो ऐसा ही है, हमारा तो ऐसा कुछ नहीं होता। मतलब हम ब्यूटी पेजेंट में भी जब जाते हैं तो हमें ऐसा बोला गया है कि जो पहले का था कि 0 फिगर इज़ द मॉडल, वो अभी नहीं है।
आपकी फिगर क्या है, आपकी हाइट क्या है, आपका एज क्या है, आपके बाल क्या है, आपका रंग कैसा है, कुछ भी मैटर नहीं करता। आप जैसे हो वो सुंदर ही हो। ये जब आप खुद को आईने में देख के जब आप में वो कॉन्फिडेंस आएगा ना कि यस मैं तो बहुत सुंदर हूँ, तो सेल्फ ऑब्सेस होना सीखिए, तब वो आपके चेहरे पे ऑटोमेटिकली और आपके बॉडी में ऑटोमेटिकली वो आ जाता है कि यस मैं सुंदर हूँ। क्योंकि ऐसा है कि आपसे अगर आपको लग रहा होगा कि मैडम बहुत सुंदर है, तो मेरे से सुंदर भी लोग हैं और मेरे से कम सुंदर भी लोग हैं, तो उससे भी फर्क नहीं पड़ता। आप खुद को क्या समझते हो, मतलब किसी ने दूसरे ने आपको बोलना नहीं चाहिए कि हाँ तू सुंदर लग रही है, तब आपको लगेगा कि हाँ मैं सुंदर है, या आपको खुद को होना चाहिए मैं तो सुंदर ही लग रही हूँ। तो शायद वो कॉन्फिडेंस आप में आएगा और आप जब रैंप वॉक भी करोगे तो वो कॉन्फिडेंस आपके फेस पे, आपके बॉडी में दिखेगा। चालेल, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.